एका व्यक्तीला अर्जंट पैशाची गरज पडली आणि तो त्याच्या एका ओळखीच्या व्यक्तीकडे पैसे मागण्यासाठी गेला होता आणि ती रक्कम होती 40,000 रुपयाची। 40,000 रुपये तो एका व्यक्तीकडे मागायला गेला आणि त्या व्यक्तीनं त्याला 40,000 रुपये अगदी हात उसने देऊन टाकले। म्हणे की जाऊ दे, माणूसच माणसाच्या कामी येत असतं, माणूस माणसाच्या कामी नाही येणार, तो कोण कधी कामा येईल, त्याच्यामुळं तो त्याला 40,000 रुपये देतो। आणि 40,000 रुपये दिल्यानंतर बरेच दिवस झाल्यानंतर तो जो घेऊन गेलेला व्यक्ती आहे पैसे, तो काही वापस देत नाही। त्याला पैसे देण्यासाठी थोडा उशीर होतो, कारण की त्याचा जो व्यवसाय आहे, त्याचा तो धंदा आहे, तो काही चांगल्या प्रकारे चालत नव्हता, म्हणून त्याच्याकडे पैशाची अडचण होत होती। पण ज्या व्यक्तीनं गोडीनं बोलून त्याला 40,000 रुपये दिले होते, तो व्यक्ती मात्र नंतर त्याला फोन लावून शिवीगाळ करत होता। माझे नेलेले पैसे कधी आणून देतोस असं धमकावत होता आणि माझे पैसे जर दिले नाही तर मी तुझं असं करीन तसं करीन, त्याला धमकी देत होता। आता अशा पद्धतीनं धमकी देत असताना एक दिवस तो त्याला फोन करतो आणि म्हणतो की माझे पैसे कधी देणार। तो म्हणतो आधी तारीख सांगतो, अशा पद्धतीनं आल्यावर देऊन टाकीन। तर ते म्हणतं आता असं जमणार नाही, तुझ्या वस्तू जर तुला पैसे देणं होत नसतील तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव, मी तुझे सगळे पैसे माफ करतो। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण सविस्तर पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच पुण्यामधील जो हडपसर परिसर आहे, याच परिसरामध्ये राहणारा एक व्यक्ती आहे आणि त्याला अर्जंट काहीतरी पैशाचं काम पडलं आणि त्यांनी एका व्यक्तीला पैसे मागितले आणि ज्या व्यक्तीकडे पैसे मागितले त्या व्यक्तीचं नाव होतं इम्तियाज हसीन शेख। इम्तियाज हसीन शेख या व्यक्तीकडं 40,000 रुपये मागितले आणि इम्तियाज शेख यांनी अगदी त्याला 40,000 रुपये हात उसने दिले। आता हात उसने पैसे दिल्यानंतर बरेच दिवस उलटून गेले तरी समोरचा व्यक्ती हा पैसे देत नव्हता। मग इम्तियाज शेख याने त्याला सांगितलं की माझे पैसे कधी देणार, काय देणार, आणि तुझ्या वस्त जर पैसे देणं होत नसतील तर तुझ्या बायकोला माझ्याकडं पाठव, आणि तुझ्या बायकोला जर माझ्याकडं पाठवलं नाही तर याचे परिणाम तुला भोगावे लागतील। आणि त्याचे परिणाम त्याला भोगावे लागले। याने काय केलं, याच्याजवळ जो असणारे काही व्हिडिओ होते, शूटिंग होती, ती सोशल मीडियावर व्हायरल केली आणि ज्यांनी पैसे घेतले होते त्याला एक मोठा धक्का बसला, त्याच्या बायकोला सुद्धा धक्का बसला, कारण की त्याच्या बायकोचे नको ते व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते। पाहुण्या रावण्यांनी, मित्रमंडळींनी ते व्हिडिओ बघितले होते आणि त्यांना ते नाव ठेवू लागले। मग ज्या व्यक्तीनं ते पैसे घेतले होते ते व्यक्ती आणि त्याची बायको हडपसर पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि तो इम्तियाज शेख आहे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करतात। आणि गुन्हा दाखल करताना मग जे संपूर्ण प्रकरण घडलंय ते त्यांना सांगतात। ते सांगतात की मी कामानिमित्त इम्तियाज शेखकडून अशा पद्धतीनं 40,000 रुपये उसने घेतले होते, पण माझं काम व्यवस्थित चाललं नाही म्हणून मी त्याचे पैसे लवकरात लवकर देऊ शकलो नाही। मग तो असाच शिवीगाळ करायचा, मला भांडायचा। मग एक दिवस ते असंच पैसे मागत असताना मला म्हणाला की मला एका ठिकाणी म्हाडा कॉलनीमध्ये भेटायला ये, आणि मी त्याला भेटण्यासाठी मी आणि माझी बायको असे दोघंजणं त्या ठिकाणी गेलो। आणि त्या ठिकाणी गेलं असतानाच हा जो इम्तियाज शेख आहे त्यांनी त्याच्यासोबत काही असणाऱ्या गुंडांबरोबर तो जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीला तिथं बांधून टाकलं आणि त्याच्या बायकोसोबत नको ते कृत्य केलं, तिच्यासोबत जबरदस्ती केली, बळजबरी केली, तेही तिच्या नवऱ्या देखत। आणि हे सगळं करत असतानाच त्यानं त्याची व्हिडिओ शूटिंगसुद्धा तयार केली आणि हे सगळं व्हिडिओ शूटिंग करून ते त्याच्याकडे ठेवली आणि या दोघांना तिथून हाकलून दिलं, तिथून काढून दिलं। आता हे दोघं तिथून घरी आल्यानंतर त्यांच्यासोबत काय घडलंय, कशा पद्धतीनं घडलंय हे त्यांनी कोणालाही सांगितलं नाही, पण त्याची लाच स्वतःला वाटू लागली आणि त्या महिलासुद्धा मोठ्या प्रमाणात संतापलेली होती। पण नवऱ्यानं घेतलेले पैसे आणि समाजामध्ये होणारी बदनामी म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारसुद्धा दिली नव्हती। पण जेव्हा इम्तियाज शेख वारंवार त्यांना धमकी द्यायचा, फोनवर शिवीगाळ करायचा आणि जेव्हा त्याला वाटेल तेव्हा तो त्या व्यक्तीला म्हणायचा की तुझ्या बायकोला माझ्याकडे आण, नाहीतर मी व्हिडिओ शूटिंग व्हायरल करील, अशा पद्धतीचा धमक्या द्यायचा। आणि शेवटी त्यानं व्हिडिओ शूटिंग व्हायरल केली आणि म्हणून ती महिला आणि तो व्यक्ती हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गेले, त्या आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला
आणि पोलिसांनी त्या आरोपीला इम्तियाज शेखला अटकसुद्धा केली आहे। हडपसर पोलीस स्टेशनचे निरीक्षक रवींद्र शेळके या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत। त्यांच्या मार्गदर्शनाखाली अजूनही तपास चालू आहे आणि ही जी संपूर्ण घटना उघडकीस आली आहे ती 25 जुलै 2023ला आली आहे। एकीकडे देशामध्ये, राज्यामध्ये, समाजामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीमध्ये वाढ होतीये, कशा पद्धतीनं गुन्हे घडत आहेत, लोक कशा पद्धतीनं काय करत आहेत हे सुद्धा आपल्याला या सगळ्या प्रकरणाच्या माध्यमातून माहीत होतं। आपल्याही आजूबाजूला, आपल्याही परिसरामध्ये अशा काही घटना घडत असतील तर नक्कीच आपण त्याची माहिती तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये दिली पाहिजे, जेणेकरून असा अन्याय कोणावर सुद्धा होणार नाही। एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर आणि अशा घडणाऱ्या घटनांवर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।